पण असं आहे, एवढी संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीचा उपभोग घेता येत नसेल तर ती कमवून काय? 2 वेळचं अन्न असावं. आणि म्हातारपणामध्ये पोरांना सांगताना लाज वाटू नये की मी टेबला खालून कमावलंय. त्याला सांगता येईल की माझ्या कष्टाचं आहे. आणि सांगताना सुद्धा मनाला लाज वाटली नाही तर जीवन जगल्यासारखं वाटतं. माझा नाहीच, हा लोककल्याणासाठी आहे. वापरला की लोक त्याला अमर करतात. एक दुसरा, हा देह लोकांसाठी जर संपला तर अमरत्व आहे. आणि दुसरी गोष्ट, हा देहच मुळात आपला नाही, याला म्हणावं अमरत्व. तर ह्या संदर्भाचे 2 विचार मी आपल्या समोर मांडेल. पहिला विचार, सध्या मी लिहित असलेल्या धारावाहिक मालिका सिरियलच्या संदर्भानं मी काही मुद्दे सांगतोय. एक दिवस पैठण क्षेत्रामध्ये आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून विठ्ठलपंत काट्या कुट्या तुडवीत पैठणला आले. आळंदीहून धर्मपीठाचे पीठाधीश बोपदेवांना विनंती केली, महोदय, चुकलो असेल मी, धर्मनियम माझ्याकडून मोडले गेले असतील, माझा अपराध झाला असेल, पण माझ्या मुलांचा काय दोष? माझ्या मुलांना तरी समाजात लोकांनी घ्यावं आणि त्यांना प्रतिष्ठेचं जीवन जगता यावं, एवढ्याच अपेक्षेनं मी तुमच्या पायावरती नाक घासण्यासाठी आलो आहे. बोपदेव महोदय, आपलं उदार अंतःकरण, विशाल हृदय याची मला जाण आहे, म्हणून आपल्या समोर झोळी मी पसरतो आहे ना. बोला विठ्ठलपंत, काय बोलायचं? शुद्धीपत्र मिळावं आणि आमच्या लहान लहान लेकरांची मुंज व्हावी, त्यांचा व्रतबंध व्हावा. यज्ञोपावीत एकदा का गळ्यात माझ्या लेकरांनी अडकवलं की समाजामध्ये उजळ माथ्यानं आमची मुलं फिरू शकतील, एवढीच अपेक्षा आहे. त्या बदल्यामध्ये मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही आमच्याकडे मागण्यासाठी आलात, तुमचा अधिकार आहे का? ही धर्मसभा केवळ ब्राह्मणांसाठी आहे. अगोदर तुम्ही ब्राह्मण व्हा आणि मग मुलांचा विचार करा. मला काय करावं लागेल? ज्या देहानं तुम्ही धर्मशास्त्र विटाळलंय ना, त्या देहाला नष्ट करा, देहांत प्रायश्चित्त घ्या. 1000 इंगळ्यांचा डंक शरीराला लागला होता. रोम ना रोम वेदना करत होता. पण माऊली ज्ञानोबरायांचे पिताश्री विठ्ठलपंत कुलकर्णी, जर आम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर आमच्या लेकरांना समाजात घेतलं जाईल. तेव्हाच तेव्हा बघू. अगोदर तुम्ही शुद्धीपत्र घेण्यासाठी शुद्ध व्हा. कदाचित तुमच्या त्यागाचा विचार आम्ही करू शकतो, पण आता शब्द देणार नाही. अगोदर तुम्ही शुद्ध व्हा. विठ्ठलपंत जड पावलानं आळंदीमध्ये आले. रखमाई मातोश्रीला त्या छोट्याशा झोपडीमध्ये जाऊन सर्व वृत्तांत सांगितला. सकाळपासून माऊली ढसा ढसा रडली. एक क्षण सुद्धा तिच्या गालावरचा अश्रूंचा ओघळ कोरडा झाला नाही. आईचं रडणं, आईचं रुदन ज्ञानोबरांना समजलं आणि ज्ञानोबरांनी वडिलांना प्रश्न केला, बाबा, आई का रडते? बाळा, तुला सांगण्यासारखं नाही रे, तरी पण आईचं रडणं सांगा ना, काहीतरी कारण असेल ना. बाळा रे, आता विचारू नकोस, तरी पण तुला माझ्या मनात उचंबळून येते, सांगावं काहीतरी. बाबा, काय समजायचं मी समजलो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आज जर तुम्हाला पश्चाताप होतोय आणि तुम्हाला मिळालेलं जे प्रायश्चित्त आहे काय आहे मला माहिती नाही, पण त्या प्रायश्चित्ताला त्याचा विचार करून माझी आई सकाळपासून रडते आहे. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही वाळलेल्या नाहीत, सकाळपासून एकही अश्रू थांबलेला नाहीये. मग सांगा, प्रायश्चित्त काय दिलं ह्याच्याशी मला घेणं देणं नाही, पण हे प्रायश्चित्त घेण्या अगोदर मला तुमच्या बुद्धीच्या संबंधानं शंका येते. अरे, ज्या व्यक्तीकडे ज्ञानाचा सागर आहे, वेद वेदांत उपनिषद शास्त्र पुराण गीता गाथा सगळं सगळं तुम्ही पाठांतर केलेलं आहे, एवढं तुमच्याकडे ज्ञान असताना सुद्धा तुम्ही आयुष्यात भली मोठी चूक का केली? माझ्या 2 प्रश्नांची उत्तर द्या. एक तर तुम्हाला वैराग्य आलं होतं, विरक्तीच जीवनामध्ये तुमच्या दृढ होती, तर तुम्ही लग्न का केलं? हा पहिला प्रश्न.
आणि लग्न केलं, तुम्हाला संन्यासच घ्यायचा होता तर लग्न का केलं, आणि लग्नच केलं होतं तर पुन्हा संन्यास घेण्याची गरज का भासली? विठ्ठलपंतांनी डोक्यावरून हात फिरवला ज्ञानदादाच्या. इतिहास आहे, ऐकून ठेवा, कुठेही सापडणार नाही. फार मोठ्या मोठ्या ग्रंथांमध्ये सापडतं, त्याला मोठी मोठी रक्कम मोजावी लागते. 60 रुपयाच्या गरुड पुराणावर दिग्गज कीर्तनकार होत आहेत. माऊली ज्ञानोबा यांचा प्रश्न ऐकून विठ्ठलपंत तळपायाच्या त्वचेपासून तर केसापर्यंत संपूर्ण शहारल्याने उत्तर दिलं, बाळा, काळजाला हात घातला. कदाचित हा प्रश्न घेऊन मी जर ह्या जगाचा निरोप घेतला असता तर आयुष्यभर भरकटत राहिलो असतो. तूच तुझ्या मुखानं मला हा प्रश्न विचारलास बाळा. सांगतो तुला, गर्ग संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्यातून एक भविष्य नावाचं सूत्र आहे. ज्योतिष हा प्रकार गर्ग संहितेतून आला. ज्योतिष शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ज्योतिष, तुम्ही फेस रिडिंग वगैरे, हस्तरेषा, रमल ज्योतिष, कुंडली, पत्रिका, हे सगळे प्रकार बघितले असतील. याच्यामध्ये काय माहिती आहे का महत्वाचं? पिंडी ते ब्रह्मांडी ज्योतिष. ज्योती म्हणजे प्रकाश. प्रकाशाचा आराध्य काय आहे? सूर्य. सूर्य सूर्य म्हणजे प्रकाश, सूर्य म्हणजे ज्योती. आणि त्या ज्योतीला ईश म्हणजे ईश्वर मानून जे काही सूत्र ह्या ब्रह्मांडामध्ये फिरतंय, म्हणजे सूर्याचे उपग्रह जेवढे आहेत, या उपग्रहाच्या चलनवलनाचा पृथ्वीच्या असणाऱ्या भूभागावरती होणारा ग्रह गोलाचा परिणाम आणि त्या परिणामातून होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया याला ज्योतिष म्हणतात. खगोलशास्त्र आहे. जयंत नारळीकर वाचा, चटकन लक्षात येऊन जाईल. आम्हाला सप्ताहाची पत्रिका सोडून वाचायलाच दुसरं काही येत नाही. काय सांगायचं? गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय आदरणीय वैकुंठवासी वेद विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार मला सांगायचे, छत्रपती हा विषय कीर्तनातला असावा, कीर्तनाचा नसावा. छत्रपती मांडायला मला भीती वाटत नाही, मांडतो मी. पण तुकोबबार आहे सांगायचे संपल्यानंतर, तुकोबबार आहे सांगायचे संपत नाही, मग सांगणार कुठे? माऊली ज्ञानोबांनी प्रश्न केला आणि ज्ञानोबा यांच्या उत्तरावरती विठ्ठलपंत कुलकर्णी बोलू लागले, बाबा, ज्योतिष नावाचा प्रकार आहे. माझ्या पत्रिकेमध्ये एक दोष होता. त्या दोषानुसार तुझ्या मातोश्री बरोबर लग्न करण्याची माझ्या पांडुरंगानं खूपच घाई केली. लग्न झालं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला ह्या मातेच्या पोटी जन्माला यायचं आहे, आणि ह्या मातेच्या पोटी जन्माला येत असताना ज्याच्या बरोबर आम्ही संसार थाटलाय त्याच्या तर जीवनामध्ये, त्याच्या पत्रिकेमध्ये दोष आहे. ज्या दोषाला म्हटलं जातं भावी प्रतिबंध. आणि ज्ञानोबा यांना विठ्ठलपंत कुलकर्णी समजावून सांगू लागले, 3 प्रकारचे प्रतिबंध असतात. एकाला म्हणतात वर्तमान प्रतिबंध, एकाला म्हणतात भूत प्रतिबंधन, एकाला म्हणतात भावी प्रतिबंध. उदाहरण थोडं स्पष्ट करून सांगतो. भूत प्रतिबंधामध्ये असं आहे, केले कर्म झाले त्याची भोगा आले. मागील जन्मामध्ये जर काही योग भ्रष्टता शिल्लक राहिली, ह्या जन्मामध्ये उपभोगायला यायचं, याला म्हणतात भावी भूत प्रतिबंध. वर्तमान प्रतिबंध सध्याचाच काळ आहे, फक्त इकडचं इकडे तिकडचं तिकडे होत असतं. एकदा एका माकडानं खेळता खेळता सोसाट्याचा वारा सुटला, खूप पाऊस पडू लागला, विजा कडकडू लागल्या, गारांचा पाऊस झाला, खूप कुडकुडलन, विचार करू लागला. पाऊस उघडला की चटकन मी घर बांधेन आणि माझ्या घरामध्ये राहीन. पाऊस उघडला, छान असं ऊन पडलं, बागडण्यामध्ये विसरूनच गेलं की मला घर बांधायचं होतं. पावसाळाभर खूप मज्जा केली, खूप मज्जा केली, आणि हिवाळा सुरू झाला, कुडकुडू लागलं. त्यानं सांगितलं हिवाळा संपला की पहिलं घर. हिवाळ्यामध्ये कुडकुडलं, पुन्हा उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाचा चटका बसू लागल्यानंतर सांगितलं उन्हाळा संपला की पहिलं घर बांधू. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. शेवटी कुडकुडून मरून गेलं एक दिवस, घर काही त्याच्याकडून झालं नाही. म्हणून आपल्याला जगायचं असेल तर उद्याचा विचार माणसानं अवश्य करावा. म्हणून बचत खूप गरजेची आहे. उद्याचा विचार करावा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. खूप कमवून ठेवलं आणि संततीच जर आपल्या जीवनामध्ये व्यंग जन्माला आली तर त्या संपत्तीचा काय उपयोग? खूप कमवून ठेवलं आणि नाश कुळाचा करणारा जर पुत्र जन्माला आला तर ती संपत्ती कमवून उपयोग काय? आमच्याकडे या एकदा, असंच नदी नदीनं या गोदावरीनं, बघा काय परिस्थिती आहे.
कोंडून ठेवले. जॅग्वार घ्यायची घ्या. तुमच्या पतसंस्थेमध्ये जर कोटीचा व्यवहार असेल तर एखादं नोटा मोजायचं मशीन असेल. आमच्याकडे 2-2 असतात. एवढा पैसा आहे आमच्याकडे, काय सांगू. उपरोधिक आहे, उपहासात्मक नाही. जाण असेल तुम्हाला, जास्त काही बोलणार नाही. पण असं आहे, एवढी संपत्ती असून सुद्धा त्या संपत्तीचा उपभोग घेता येत नसेल तर ती कमवून काय. 2 वेळचं अन्न असावं. आणि म्हातारपणामध्ये पोरांना सांगताना लाज वाटू नये की मी टेबला खालून कमावलंय. त्याला सांगता येईल की माझ्या कष्टाचं आहे. आणि सांगताना सुद्धा मनाला लाज वाटली नाही तर जीवन जगल्यासारखं वाटतं हो. नाहीतर काय ते जीवन जगून उपयोग आहे. वृद्धाश्रमामध्ये जीवन जगण्यात काय अर्थ आहे. म्हणून इथे मला सांगावंसं असं वाटतंय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय तंत बसतात बरं का. विठ्ठलपंत कुलकर्णींनी सांगितलं, बाळा जर मनुष्याला योग्य जगायचं असेल तर उद्याची चिंता आज केली पाहिजे. याला म्हणतात भावी भूत प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. उद्या अडचण येणार आहे तर त्याची आजच तजवीज करावी. याला म्हणतात भूत प्रतिबंध. आणि भावी प्रतिबंधामध्ये जर आपल्याला पुढे केव्हा तरी अडचण येणार आहे त्याची तजवीज आत्ताच करावी. पुढच्या जन्मामध्ये संततीचा योग विठ्ठलपंत कुलकर्णींना होतात. या जन्मामध्ये पुत्र योगच नव्हता. म्हणून विठ्ठलपंत कुलकर्णींच्या लग्न झाल्याच्या नंतर लक्षात आलं, अरे देवांची तर दाटी झाली आहे, यायचंय घाई झाली त्यांना. पण जर कदाचित ह्याच जन्मामध्ये मी राहिलो तर मला पुढचा जन्म घ्यावा लागेल. रुक्मिणी केव्हा भेटेल आणि केव्हा माझं लग्न होईल आणि केव्हा हे जन्माला येतील. म्हणून आता जगाचा रोष जरी सहन करावा लागला तरी चालेल. संन्यास घेतला, आई वडिलांचं एकदा श्राद्ध केलं, पत्नीची आज्ञा घेतली. संन्यास घेताना सर्वांचं श्राद्ध करावं लागतं, पत्नीचंही केलं. आणि विठ्ठलपंत कुलकर्णींचं जीवन बदललं जेव्हा गुरु आज्ञेनं घृतकुंभ संभव नावाचा यज्ञ केला. आणि पुन्हा जन्माला आले तर विठ्ठलपंत ते नव्हतेच, नवा जन्म घेऊन आले. एक जन्म संपला, दुसरा जन्म निर्माण झाला. आणि दुसऱ्या जन्मातली संतती म्हणून भावी प्रतिबंध संपला. आणि विठ्ठलपंत कुलकर्णींनी ज्ञानोबारायांना समजावून सांगितलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं, बाबा तुम्ही मला समजावून सांगताय, या लोकांना का सांगत नाही. विठ्ठलपंत कुलकर्णींनी सांगितलं, साखरीच्या डब्याला झाकण लावावं लागतं, घट्ट लावावं लागतं. मिठाच्या बरणीला झाकण लावून उपयोग नाही. आलं लक्षात. ज्यांच्या पुढे वाचायचंय, ज्यांच्या पुढे मांडायचंय, यांना मांडून जर समजत नसेल तर का उगाच आपली वाणी कष्टी करायची. म्हणून माऊली ज्ञानोबांनी एक शब्द उच्चारला, बाबा तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. इथून पुढे बाजारातल्या हत्तीगतच जगायचं. कितीही दगड आले आणि किती भुंकले तरी विचार करायचा नाही. ज्ञानोबराय चालत राहिले. रात्रीची वेळ झाली. दबक्या पावलानं संध्याकाळची वेळ झाली. दबक्या पावलानं विठ्ठलपंत मातोश्री रुक्मिणी आईच्या जवळ आले. आणि रुक्मिणी आई साहेब यांना म्हणू लागले, होईल थोडासा संघर्ष, होईल थोडासा विद्रोह, होऊ दे. पण रुक्मिणी, माझ्या पश्चात माझ्या लेकरांची काळजी घेणारं कोणी नाही. घेशील काळजी, घेशील काळजी असं म्हणता. पण मी या भारत देशातली पत्नी आहे. या भारत देशात मी जन्म घेतलाय आणि पतीच्या बरोबर सती जाणंच गरजेचं आहे. तरच पती धर्म टिकवला जाऊ शकतो. आता पुत्रांची उत्पत्ती झाली, आता साथ देऊन सोडून उपयोग काय. हा तर स्वार्थ ठरेल. तुम्ही देहांत प्रायश्चित्त बदलू शकत नाही का. संघर्ष करू ना आपण संघर्ष करू. नाही ऐकलं. दोघे जण चालू लागले. आणि त्या जिथे त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, रुक्मिणी आईसाहेबांनी एक प्रश्न विचारला अभंगाशी निगडीत. काय प्रश्न विचारला. का हो, जगलो असतो ना आपण दोघे, काय समाज करून घेणार आहे. समाजातच राहिलं पाहिजे असं काय. समाजाच्या बाहेरही राहू, आपल्याला मुलं बाळ आहेत. काय धर्मातच राहून काय आम्ही काय करणार आहोत. असंही जगतो आहे आणि जगत राहू. कशाला उगाच हे देह नष्ट करायचा. म्हणून थांबूया ना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं,
कशाला जपायचं हे चर्म, हा देह कशाला जपायचा, एक दिवस जाणारच आहे ना, मग आज गेला तर काय हरकत आहे. का तर आपण जर गेलो तर माझ्या ज्ञानाच्या शब्दाला धार येईल, एक अधिकार निर्माण होईल. रुक्मिणी माझा ज्ञानेश्वर, मी त्याला शब्द दिलाय की बाळा, या महाराष्ट्राच्या मराठी मातीमध्ये संस्कृत गीतेची पेरणी कर, समतेचं पीक ज्ञानेश्वरीच्या रूपानं निर्माण होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी मला प्रश्न विचारला, ज्ञानादादानं. ज्ञाना मला म्हणतोय, बाबा समतेचं पीक जोमानं येईल आणि ते मी आणेन कसून. पण जात पात पंथ भेद भेदाभेद ह्या गोष्टींचं तण कोण खुरपणार आपल्या पाठीमागे. घोड उत्तर दिलं, बाळा तुझ्या त्यागाची किंमत ज्याला कळेल, जो तुझा अनुयायी असेल, जो तुझ्या नावानं पोट भरेन, जो तुझ्या नावानं या जगामध्ये मिरवला जाईल, त्यानं जर तुझे विचार सांगितले नाही तर तो तुझ्या रक्ताचा नाही असं समजून सोडून दे. पण ज्याला तुझा त्याग मान्य आहे तो ह्या सगळ्या गोष्टीचं तण खुरपणार आहे. भेदा अभेदाचं, जातीपातीचं सगळं, आणि समतेचा झेंडा, समतेचं पीक हे जोमानं आणणार आहे. मग काय हो, केलंच पाहिजे का देहांत प्रायश्चित्त. रुक्मिणी, जर कदाचित आम्ही देहानं राहिलो तर आमच्या मुलांचं जीवन असंच जाईल. जर आम्ही ह्या देहाला आज नष्ट केला आमच्या लेकरांसाठी, तर आमची लेकरं नवक्रांती आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला शब्द येतो,